नमस्कार मंडळी, नारकट ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि आता आपण हे सफेद कपडे घालून तुम्हाला प्रश्न पडला असेल हा कुठे चाललाय. जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये बोललेलो की आपण आता उद्यापासून म्हणजे मी कालच मुंबईला आलो आणि आजपासून आज 15 मार्च आहे. तर आजपासून आपली पदयात्रा म्हणजे सायलीला सोबतची पदयात्रा मुंबई ते शिर्डी ही चालू होणार आहे. आणि आज आपण आता तिकडेच चाललोय पदयात्रेला. आपण आता जॉईन व्हायला लालबागला चाललोय. तेजुकाया मेन्शन हे लोकेशन आहे. तिकडनं आपली साईलीलाची पालखी निघणार आहे शिर्डीच्या दिशेने. तर आता आपले पुढचे जे काही व्हिडिओ येतील ते सर्व पदयात्रेचे व्हिडिओ असतील, ते सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या ज्या काही नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील. तर आता आम्ही चाललोय पहिला भुईवाड्याला. आपण भुईवाडा सायलीला भुईवाडा ग्रुप मधून चालणार आहे. गेल्या वर्षी पण त्याच ग्रुप मधून चाललेलो, ह्या वर्षी सुद्धा आपण त्याच ग्रुप मधून चालणार आहोत. चला तर मग आता आपण भुईवाड्याला चाललोय. टॅक्सी मध्ये बसलोय, बघू शकता इकडे टॅक्सी मध्ये बसलोय इकडे. तर आता आपण भुईवाड्याच्या दिशेने जातोय. तर मग आता भुईवाड्यामध्येच भेटूया. आपली टेम्पो मध्ये वगैरे आपली बॅग वगैरे टाकूया. आणि आपल्या बॅगेचा नंबर आहे ह्या टायमिंगला 35. गेल्या टायमिंगला आपल्या बॅगेचा नंबर होता 77 आणि ह्या टायमिंगला आपल्या बॅगेचा नंबर आहे 35. तर बघूया आता हा प्रवास आपला कसा असणार आहे ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपण आपली बॅग इथे टाकलेली आहे, बघू शकता. आणि हा आपल्या ग्रुपचा टेम्पो आहे या वर्षीचा. आपला यावर्षीचा ग्रुपचा टेम्पो आहे सायलीला भुईवाडा ग्रुप. या टेम्पो मध्ये आपल्या बॅगा, पाणीची वगैरे उत्तम सोय असणार आहे. तर अशा पद्धतीने बॅग वगैरे ते टाकलेले आहेत. आणि आता आपण जाणार आहोत लालबागला, जिकडे पालखी आहे थांबली आहे आता. आणि 1:30 वाजता पालखी निघणार आहे. आणि आता वाजले 1:45. तर आता आपले मित्र वगैरे तयारी वगैरे करून येतील आणि मग आपण जाऊया लालबागला, पालखीच्या पाया पडूया आणि या पदयात्रेला सुरुवात करूया. फायनली मित्रांनो, आता आपण चाललोय जरा लालबागला चाललोय. शुभमला केस जरा सेट करायचे आहेत म्हणून तिकडे चाललोय. ते झाल्याच्या नंतर आपण पालखी सोबत जाणारच आहोत. पोरांनी सुद्धा आपल्या भुईवाडा ग्रुप मधल्या पोरांनी फोटो वगैरे काढलेले आहेत. आता तुम्ही बोलाल की तू तर पालखीला चालतोय मग गाडी का घेतोय, बट अजून आम्ही लोक पालखीच्या पाया नाही पडलोय. जोपर्यंत पालखीच्या पाया नाही पडत तोपर्यंत आपली पदयात्रा सुरू नाही होणार. आपली वारी चालू नाही होत. जेव्हा आम्ही लोक पालखीच्या पाया पडणार तेव्हा आमची वारी म्हणजे आमची जी शिर्डीची वारी आहे ती सुरुवात होईल. त्या वारीला कुठे चाललोय आता आपण? शिवडीला चाललोय. आणि आज पहिला दिवस आहे तर आम्ही लोक जास्त तर पाठीच थांबणार आहे. कारण का पहिल्या दिवसाला खूप गर्दी असते, खूप धक्काबुक्की होते, म्हणून आम्ही लोक पाठीच थांबणार आहे. नंतर उद्यापासून पालखी सोबत किंवा निशाणी सोबत चालायचा प्रयत्न करू. आणि तसाच आज रविवार पण आहे, मग तर खूपच गर्दी. शुभम इकडे आता केस वगैरे उभी वगैरे करतोय. त्याच्यानंतर आपण आता लालबागला जाणार आहोत पालखी सोबत चालायला. पालखीच्या पाया पडून आपली पदयात्रेची सुरुवात करणार. तर मित्रांनो, आता आपण तेजुकाया मेन्शनच्या इकडे आलेलो तर आहोत. पालखी पुढे निघून गेलेली आहे, बघू शकता. बट टेम्पो वगैरे आहे. पालखी आपली पुढे गेलेली आहे, दादर साई निकेतनला गेलेली आहे पालखी. आणि आता आपण जातोय पाठून चालतोय थोडं, कारण का आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी पालखी सोबत चालणं एकदम खूप गर्दी असते, कारण का जे लोकांना पालखीला यायला भेटत नाही ते लोक पहिल्या दिवशी गर्दी म्हणजे पहिल्या दिवशी पालखीला खांदा लावायचा प्रयत्न करत असतात. म्हणून आपण आता पाठी चालतोय. फायनली मित्रांनो, आता आम्ही चालत चालत इकडे दादरला तर पोहोचलेलो आहे. तर आता आम्ही लोक दादरला पोहोचलेलो आहे. आणि आज आपल्या नाश्त्याचा हॉल्ट जो की चुनाभट्टीला आहे, तिकडे आपल्या नाश्त्याचा हॉल्ट आहे. आणि आपण आता दादरला पोहोचलेलो आहोत. आणि आपली इकडे टॅक्सी सुद्धा उभी आहे. पाणी पिऊया जरा आणि परत चालायला लागूया.
बघू शकता आपली टॅक्सी उभी आहे इकडे आपल्या भुईवाडा ग्रुपची. ही आपल्या ग्रुपची टॅक्सी आहे जी की पोरांना रस्त्यामध्ये पाणी वगैरे देण्याचे काम करते. साईराम. चला पाणी तर घेतलेलं आहे, आता पाणी पिऊन चालला लागलो. आणि पाणी वगैरे पिऊन तर आता झालेलं आहे. आता आपल्यासोबत एक शिवम जोगळे हा सुद्धा आपल्यासोबत चालतोय. पहिला आम्ही लोक साई छायामध्ये चालायचो, बट आता गेल्या वर्षीपासून साई लीलामध्ये चालतोय. तर साई लीलाचा एक्सपिरियन्स कसा वाटतो तुला? खूप मस्त, मजा येते. 10 दिवसचे वेगळा अनुभव आहे. तुम्ही पण नक्की या. बघू शकता त्याच्या चेहऱ्यावरती समजतंय की किती खुशी येते त्याच्या चेहऱ्यावर. तर तुम्ही सुद्धा या एकदा, कधीतरी माणसाने एकदा तरी पदयात्रा करावी. कारण का पदयात्रा हे असं आहे की आपण ग्राउंड लेवलला आपण आपल्या देवाला, ज्या देवाला आपण मानतो त्या देवाला आपण ग्राउंड लेवलला जाऊन आपण भेटायला जातो. म्हणजे आपण आता बघायला गेला तर मी शिर्डीला एका दिवसात सुद्धा जाऊ शकतो. आज रात्रीमध्ये बसलो तर उद्या सकाळी शिर्डीला पोहोचू शकतो. बट आपण 10 दिवस इकडे चालून शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेणार आहोत. म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊन आपण आता दर्शन साईबाबांचं घेणार आहोत. म्हणून आयुष्यात माणसाने एकदा तरी पदयात्रा करावी. तर त्याला पदयात्रेचा अनुभव आणि जे काय त्याचा पदयात्रेचा अनुभव आहे तो समजतो. तर फायनली मित्रांनो आता आपण चालता चालता दादर स्टेशनच्या बाजूला साईबाबांचं मंदिर आहे, भेटलेला आहे. साईबाबांचं मंदिर आहे तिकडे आता आलोय आपण. पाया वगैरे पडून जाऊया पुढच्या प्रस्तावाकडे, म्हणजेच चुनाभट्टीकडे. चुनाभट्टीमध्ये आपली पालखी थांबलेली आहे नाश्त्याच्या हॉलसाठी. तर आता आपण जे दादर स्टेशनच्या बाहेर मंदिर होतं बाजूला तिकडे पाया वगैरे पडून आपण आता दादर सिटीला आलेलो आहोत. तर आता चालतच जाणार आहोत हॉल्टला चुनाभट्टीचा हॉल्ट. आता बघूया तिकडे पालखी थांबली की पालखी परत पुढच्या प्रस्तावाकडे निघाली आहे. चुनाभट्टीला आलेलो आहोत फायनली चुनाभट्टीच्या हॉल्टला. आणि इकडे कोकम सरबत आणि पायनॅपल ज्यूस इंडिकेटर करू शकता. पण आता आम्ही लोकांचं ज्यूस वगैरे पिऊन आता आम्ही लोक चुनाभट्टीचा जो हायवे जो त्या हायवेला आता आम्ही लोक आणि विराटनगरला नाश्त्याचा हॉल्ट आहे तिकडे आता जाऊन नाश्ता करणार. होऊ शकता इकडे साईराम. ते लहान लहान मुलांनी आपल्याला पाण्याची बॉटल दिलेली आहे. आणि हा सुद्धा आपल्यासोबत चालतोय जो की शुभम जोगळेचा भाऊ आहे, त्याच्या मामाचा मुलगा आहे. साईराम तो आपल्यासोबत कुठपर्यंत चालायला येणार आहे? हा आपल्यासोबत मुलुंडपर्यंत चालायला येणार आहे. कारण का हा मुलुंडपर्यंत चालायला येणार आहे, त्याच्यानंतर हा परत घरी जाणार. म्हणजे हा आपल्या पहिल्या हॉल्ट पर्यंत चालायला आपल्यासोबत असणार आहे. तर बघूया आजचा दिवस कसा होतोय ते. एवढं तर अंतर कापलेलं आहे कुठेही न बसता. एवढं आम्ही लोक चाललोय लालबाग ते विराटनगर. तर फायनली मित्रांनो आता आपण गोदरेजच्या पट्ट्याला आलेलो आहोत. म्हणजे गोदरेज जे विक्रोळीचं गोदरेज कंपनी आहे त्याच्या बाजूच्या रोडने आपण जात आहोत. हा रस्ता जो आहे जो प्रत्येक पदयात्री आहे त्याला माहिती आहे. हा रस्ता गोदरेजचा जो पट्टा आहे हा खूप मोठा पट्टा आहे. हा लवकर संपत नाही. आणि आता आपण त्याच पट्ट्याला आहोत आणि आपण आता पालखीपासून 1 ते 1.5 किलोमीटर लांब आहे. आता आपण हॉल्टवर जाऊया आणि पहिल्या पालखीच्या पाया पडूया. बघू शकता इकडे खूप मुलं चालत आहेत इकडे तर साईड. मित्रांनो आपण हॉल्टवर तर आलेलोच आहोत. आता 2 मिनिटांमध्ये आपण आता हॉल्टवर पोहोचू. फक्त 50 मीटर आहे आपला जेवणाचा हॉल्ट आहे. त्याच्यानंतर एक 5 ते 6 किलोमीटर एवढं परत चालायचं आपल्याला जेवण झाल्यावर. जिकडे आपण झोपायचा हॉल्ट असेल तो मुलुंडला आहे तो.
आरती सुद्धा चालू आहे. आरती चालू आहे आतमध्ये. बघू शकता आपण फायनली आलेलो आहोतच हॉल्टवर. इकडे आपला डीजेचा टेम्पो उभा आहे, प्लस त्या पुढे आपला साईलीला मंडाचा रथ सुद्धा उभा आहे आणि आरती सुद्धा चालू आहे. प्लस इकडे जेवायला बसलेत मंडळ, इकडे जेवायला वाढतात. सद्भाव देव नरता सततांच भक्त्या संसार जन्मतो धवदीर्घतासे कैवल्यता परमतम्योभा प्रवन्ति प्रियांगना प्रिय सुता सजाये मुनो रुद्रो भगिनी रुद्री स्वतुरता सुभाई रुद्रो नदाता गुरु साई मावतवरी कने रुद्रो रुद्रो नतुल भाईदा मदन भारुराया रुद्रो रुद्रो न प्रिय तोयरे प्रिय सगे ज्ञाति गुरु रुद्रो सुवदना सदा वदना तमन्दु पुरुषो हरे अनघे तयोगे रुद्रो रुद्रो रुद्रे मथा इकुल ग्रामले रुद्रो रुद्रो घन पिशाचहि मलिनडा केने रुद्रो नदात गुरुदाई मामनवरी हरे रुद्रो रुद्रो मृगखंड कृमि अखिल देव श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वरो मे नमो धारो कुबेराय मे श्रवणाय महाराजाय नमः ओम हरे राम राज मोहन महाराज वैराज आर्वे यमराज महाराज मामिवत्यमय समन्त भया ईशान सार्वभौम सार्वायुजान आदार परनाथ पृथिवी समुद्र पर्यंताय एकराळे तदशेष श्लोको विकितो मरुता परितिष्ठारो मरुतस्तावतन गृहे आवेश्य तस्य कामप्रे विश्वे देवा समागते श्री नारायण वासुदेवाय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. करचर्पतौवा कायजम कर्म जौवा श्रवणेन जौवा जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी धावेन भक्तांसाठी नवसात माझी पावेन समाधी धरा दृढ बुद्धी माझा ठाई नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य नित्य ह्या प्रचेत अनुभवे शरण मंगला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी जो जो मन भजे जैसा जैसा भागे
फायनली मित्रांनो आपण हॉल्टवर तर आलेलो आणि आपण आलो तेव्हा बाबांची आरती चालू होती. आपल्याला अर्धवट आरती भेटलेली पण काय हरकत नाही. आणि आता आपण इकडे जेवायला घेऊया. जेवणाच्या इकडे आलेलो आहे आपण. नंतर पालखी निघेल, पालखीसोबत जाऊया, मग लेट नाही होणार हॉल्टवर पोचायला. यासाठी जेवायला आहे, भात आहे, छोलेची भाजी आहे आणि नळ्या आणि एक मोतीचूरचा लाडू आहे. आजचं जेवण आहे. तसं आपलं जेवण तर झालेलं आहे आणि शुभमची सुद्धा एंट्री झालेली इकडे. शुभम पण जेवायला आलेला आहे हॉल्टवर. जेवायला या, जेवायला या. आपण जेवायला आलाय. जेवून घे शुभम. मित्रांनो आपण हॉल्टवर तर आलेलो आहोत. खूप आजचा दिवस म्हणजे पहिला दिवस होता म्हणून ते पायांना थोड्या वेदना वगैरे झाल्या. बट आपले 2-3 दिवस झाले की पायांना सुद्धा एकदम हे होईल, बॉडीला सहन होईल आणि वेदना जास्त होणार नाही. आतमध्ये आपण जाऊया, गर्दी बघूया किती आहे, नाहीतर बाहेरूनच पाया पडूया. उद्यापासून तर एवढी गर्दी नसेलच. गर्दी बघू शकता, ही लाईन लागली सर्व. फायनली मित्रांनो आता आपण मुलून माळा कॉलनीमध्ये पोहोचलेलो आहोत. पालखीच्या पाया पडायला गेलो बट गर्दी असल्या कारणामुळे आपण बाहेरूनच पाया पडलो. आजचा दिवस खूप म्हणजे मेहनतीचा दिवस होता, कारण का पहिला दिवस असल्या कारणाने बॉडीला आपल्या सवय नाहीये. बट आता ती 1-2 दिवसानंतर आपल्या बॉडीला सवय होऊन जाईल, त्यामुळे एवढं काय वाटणार नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आलं 2 मिनिटं. उद्या पण आपला एक नवीन व्हिडिओ येईल, तो सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. चला तर मग हा व्लॉग इथे एंड करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.